विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्रिकोणाचे प्रकार व गुणधर्म याच्यातला स्वाध्याय 16.1 आपल्याला सुरू करायचा आहे। तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला दोन क्वेश्चन सॉल्व्ह करून बघणार आहोत। पहिला क्वेश्चन आहे बघा, पुढील पर्यायात त्रिकोणासाठी तीन बाजूंची मापे दिली आहेत, त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही। प्रश्न काय विचारलाय? त्रिकोण रचना होणार नाही म्हणजेच आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही। आपल्याला काय होणार नाही? त्रिकोण काढता येणार नाही, त्याचा पर्याय आपल्याला या चार पर्यायापैकी शोधायचा आहे। आणि आपल्याला त्याच्यासाठी एक गुणधर्म माहित असला पाहिजे की त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असली पाहिजे। ज्यावेळी त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते तेव्हाच आपल्याला त्रिकोण काढता येतो। आता जर समजा तो पहिल्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जर लहान असेल तर आपल्याला त्रिकोण काढता येत नाही। हा गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यावरूनच आपण आपलं जे काही उत्तर आहोत ते काढणार आहोत। तर बघा, मी घेते 4.2 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 8.5 सेंटीमीटर। तर याच्यामध्ये 4.2 अधिक 3.4 हा नेहमी ग्रेटर दॅन असला पाहिजे 8.5 पेक्षा। तर 4 आणि बेरीज करायची आहे, 2 आणि 4 6 पॉइंट, 4 आणि 3 7, 7.6 असं उत्तर आलेलं आहे। आणि आपली जी तिसरी बाजू आहे ती आहे 8.5। तर अशा पद्धतीने आपल्याला लगेच कळून जातं की 7.6 इज डज नॉट ग्रेटर दॅन 8.5 म्हणजे 8.5 पेक्षा 7.6 हा नेहमी लहान असतो। त्यामुळे आपण काय करू शकणार नाही? त्रिकोण रचना करू शकणार नाही, त्रिकोण रचना होणार नाही। म्हणून आपला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन येणार आहे नंबर 3। ऑप्शन नंबर 3 म्हणजेच काय आपलं उत्तर काय असणार आहे? मग ऑप्शन नंबर 3। ऑप्शन नंबर 3 मध्ये जे काही आपण तीन बाजूंची सेंटीमीटर घेतलेली आहे त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की तिसरी बाजू ही पहिल्या दोन बाजूच्या बेरीजपेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे आपण त्रिकोण काढू शकणार नाही। तसंच दुसरा क्वेश्चन आहे, तो दुसरा क्वेश्चन म्हणजे ट्रायंगल ILK बाजू, हा एक ट्रायंगल आहे म्हणजे कोण आहे, त्याच्यामध्ये LK ची जी काही लांबी आहे ती LK ची लांबी सांगितलेली नाही, ती आपल्याला सपोज करायची आहे। LK ची लांबी ही बाजू IK च्या लांबीपेक्षा 3 म्हणजे 3 ने जास्त आहे। बाजू IK ची लांबी ही बाजू IL पेक्षा 5 सेंटीमीटर ने जास्त आहे आणि त्याची परिमिती दिली तुम्हाला 32 सेंटीमीटर दिली आहे। असे असल्यास त्याच्या मोठ्या बाजूची लांबी किती हे काढायचं। मी हे तुम्हाला आकृतीवरून आधी समजून सांगते। बघा, एक ट्रायंगल काढला, L हा ILK। सपोज LK जर आपण x धरला, सपोज म्हणजे आपण समजा की LK हा x आहे, तर x पेक्षा म्हणजे LK ची जी काही बाजू आहे त्या बाजूपेक्षा IK ची बाजू हे 3 ने जास्त आहे। IK ची बाजू कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे। म्हणजे LK जर x असेल तर IK किती असणार आहे? मग x 3 असणार आहे। आणि त्यांनी सांगितलंय की IL हा 5 ने जास्त आहे, 5 सेंटीमीटर ने जास्त। म्हणजे LK जर x असेल तर IL काय असणार आहे? x 5। ह्या तिन्ही बाजू आपल्याला निघालेल्या आहेत आणि त्यांनी सांगितले की परिमिती काय दिली आहे तुम्हाला? परिमिती दिली, ह्या त्रिकोणाची परिमिती। आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाची परिमिती बरोबर आपण काय करत असतो, काय सूत्र आहे? तर त्रिकोणाची परिमिती बरोबर तीन बाजूंची बेरीज, सम ऑफ 3 साइड्स। म्हणजे काय? तर तिन्ही बाजूंची आपल्याला जर बेरीज केली तर आपल्याला त्रिकोणाची परिमिती काढता येते। म्हणून मग मी काय करणार आहे? x + 5 + x + 3 ब्रॅकेट टाका, इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे परिमिती किती आहे? 32 आहे, 32। तर x + 5 + x + 3 इज इक्वल टू 32। आता इथं आपण सरळ सगळ्या बाजूंची बेरीज 32 म्हणजे परिमिती दिलेली आहे, हे सरळ इक्वेशन तयार करून घेतलं। नंतर आपण असं करू शकतो की x हा x आणि हा x 3x असल्यामुळे आपण इथं 3x लिहिणार आहोत। बेरीज आहे, सिंपली आपण इथं बेरीज करणार आहे। नंतर हा 5 आणि हा 3 8 इज इक्वल टू 32। आता 3x ची व्हॅल्यू काढत असल्यामुळे आपण 3x इथंच ठेवणार आणि जो हा 8 आहे तो 8 आपण राईट हँड साइडला नेणार।
32 मायनस 8 हा 8 हा प्लस होता म्हणून राईट हँड साईडला गेल्यावर तो मायनस होतो आणि 3x इज इक्वल टू ज्यावेळेस आपण काय करणार आहोत 32 मधून 8 मायनस करणार आहोत तेव्हा त्या दोघांची वजाबाकी होणार आहे 24. x ची व्हॅल्यू काढायची असल्यामुळे x सोबत असलेला हा जो 3 आहे तो 3 नेहमी काय होतो डिवाइड मध्ये जातो. मग आपण डिवायडेशन केल्यानंतर x ची व्हॅल्यू आपल्याला निघते 3 1 3 3 8 24 3 8 24 3 x ची व्हॅल्यू ही 3 निघालेली आहे आणि आपल्याला प्रश्नात असं सांगितले की त्याच्या मोठ्या बाजूची लांबी काढायची. यातल्या सगळ्यात मोठी जी बाजू आहे ती मोठी बाजू म्हणजे आपली मोठी बाजू म्हणजे काय असणार आहे x + 5. मग मी x ची जी व्हॅल्यू निघालेली 8 ती 8 त्याच्यात पुट करणार आहे. 8 + 5 इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. म्हणजे आपला ऑप्शन जो आलेला आहे ऑप्शन नंबर 3 जो की 13 सेंटीमीटर आहे. बघा परत एकदा सांगते प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्न नीट वाचल्यानंतर आपण तिन्ही बाजू काढल्या. पहिली बाजू x होती दुसरी जी बाजू आहे ती 5 ने जास्त आहे x + 5 झाली. तिसरी बाजू जी आहे ती 3 ने जास्त आहे x + 3 आली आणि आपल्याला ती परिमिती दिल्यामुळे आपल्याला नेहमी माहित असलं पाहिजे की त्रिकोणाच्या 3 म्हणजे त्रिकोणाच्या जे काही बाजू आहेत त्या बाजूंची बेरीज केल्यावर आपल्याला त्याची परिमिती म्हणजे पेरिमीटर निघते. पेरिमीटर ऑलरेडी दिलेलं असल्यामुळे आपण त्या x ची ॲडिशन करून x ची व्हॅल्यू काढलेली आहे जी आपल्याला 8 निघालेली आहे आणि त्याची मोठ्या बाजूची बेरीज आपल्याला काढायला मोठ्या बाजूची लांबी आपल्याला काढायला सांगितली असल्यामुळे आपण त्या इक्वेशन मध्ये x + 5 मध्ये जो 8 होता 8 म्हणजेच आपला निघालेला x तो त्याच्यामध्ये पुटअप केला ठेवला आणि आपला जे काय आन्सर आहे ते निघालेलं आहे 13 सेंटीमीटर आणि आपल्या ऑप्शन मध्ये 3 नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा आणि जर ह्या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. मग त्याच्यासाठी